नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांच्या @सतीश लांडे सर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि आपण सर्वजण अगदी तनमन धनाने या परीक्षेची तयारी करतायत। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे। किती गोष्टी? दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यास, आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे तर ती म्हणजे या ठिकाणी वेळेचं नियोजन। दुसरं आहे वेळेचं नियोजन। आता बघा, अभ्यास तर तुम्ही सर्वजण करत आहात, ठीक आहे। संपूर्ण महाराष्ट्र अगदी जीवतोड मेहनत या परीक्षेसाठी घेतोय, म्हणजे अभ्यास तर आता सर्वजण करतायत। पण दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे वेळेचं नियोजन। आणि ज्या विद्यार्थ्याला हे वेळेचं नियोजन जमलं तो 100% या परीक्षेत यशस्वी होणार आहे। कारण बघा, 2022चं उदाहरण अगदी आपल्या समोर आहे। 2022 मध्ये अभ्यास मुलांनी खूप केला, परंतु ज्या विद्यार्थ्याला टाइम मॅनेजमेंट जमलं, वेळेचं नियोजन जमलं, तोच विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झालेला आहे। कारण वेळेचं नियोजन म्हणजे कसं, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या समोर प्रश्न किती असणार आहेत? 200 प्रश्न असणार आहेत, आणि हे 200 प्रश्न आपल्याला फक्त आणि फक्त 120 मिनिटांमध्ये काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत। मग या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगेल की या परीक्षेत जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं वेळेचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 120 मिनिटांचं नियोजन कसं करायचं किंवा 2 तासामध्ये 200 प्रश्न कसे सोडवायचं याचं नियोजन आज मी तुम्हाला या व्हिडिओतून करून देणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे। आता बघा, साहजिकच 200 प्रश्न आपल्याला असणार आहेत। आता हे 200 प्रश्न या सर्व विषयांमध्ये काय होणार आहे? डिवाइड होणार आहे। आता मराठी या विषयामध्ये कमीत कमी किती प्रश्न विचारले जातील? 20 प्रश्न विचारले जातील। थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण सरासरी 20 प्रश्न मराठीवर विचारल्या जातील। त्याच्यानंतर इंग्रजीला पण किती प्रश्न येतील? 20 प्रश्न इंग्रजीवर विचारतील। त्याच्यानंतर मानसशास्त्र या विषयाला तब्बल 30 गुणांचं वेटेज देण्यात आलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर सामान्य ज्ञान। आता सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि चालू घडामोडी हे सर्व विषय पकडून जवळपास 20 प्रश्न हे सामान्य ज्ञानावर विचारले जातील। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे विषय आपल्या मनाला धडकी भरवतात असं गणित आणि बुद्धिमत्ता, जवळपास 110 प्रश्न या विषयावर विचारले जातील। इथे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, कदाचित एखाद्या वेळेस मराठी 15 आणि इंग्रजी 15 होऊ शकतं। इथे तर 30 मार्क कंपल्सरी आहे, 30 येतीलच। इथे मात्र थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, आणि हे 110 दिलंय ते कदाचित 120 प्रश्न सुद्धा गणित बुद्धिमत्तेवर विचारले जाऊ शकतात। म्हणजे एक वेळ पुन्हा लक्षात घ्या, मराठी 20, इंग्रजी 20, मानसशास्त्र 30, सामान्य ज्ञान 20 आणि गणित बुद्धिमत्ता 110 अशी संपूर्ण टोटल जर केली तर 200 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 200 प्रश्न आपल्याला 120 मिनिटांमध्ये काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत। तर यासाठी आज आपल्याला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, कोणत्या विषयाचे प्रश्न किती वेळेमध्ये सोडवायचे याचं नियोजन आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तत्पूर्वी बघा, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट, जसं तुम्ही इतर परीक्षा देता, मग ती परीक्षा IBPS घेत असेल किंवा TCS घेत असेल, तर इतर परीक्षांमध्ये काय होतं बघा, की समजा मराठी असेल तर मराठीचे सेक्शन मधले जे प्रश्न आहेत तर ते वेगळे विचारले जातात। म्हणजे सेक्शन समजा इथे मराठी, त्याच्यानंतर इंग्रजी, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि जनरल। तर समजा आता एखादा विद्यार्थी असेल, त्याचं मराठी चांगलं असेल तर तो पहिले मराठीचे क्वेश्चन सोडवायला घेईल। एखाद्याचं गणित चांगलं आहे तो गणिताचे क्वेश्चन काय करेल? सोडवायला अगोदर घेईल।
पण इथे मात्र तसं नसतंय, म्हणजे जे क्वेश्चन आहे त्याचे सेक्शन वाईज दिलेले नसतात. मग प्रश्न कसे दिलेले असतात? समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर मराठीचे प्रश्न अगोदर आले तर रॅन्डमली 20 प्रश्न मराठीचेच, त्याच्यानंतर इंग्लिश असेल तर इंग्लिशचे 20 प्रश्न, पण मराठीच्या प्रश्नामध्ये गणिताचे प्रश्न घुसणार नाही किंवा गणिताच्या प्रश्नामध्ये मराठीचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणजे मराठी असेल तर मग मराठीचे 20 प्रश्न, त्याच्यानंतर गणित, त्याच्यानंतर इंग्रजी. म्हणजे मी काय सांगतोय तुमच्या लक्षात आलं असेल. इतर परीक्षेप्रमाणे या परीक्षेत सेक्शन वाईज क्वेश्चन विचारले जात नाही, पण एक सेक्शन जर घेतला तर त्याचे पूर्ण प्रश्न, नंतर दुसरा सेक्शन, नंतर त्याचे पूर्ण प्रश्न, अशा पद्धतीनं या ठिकाणी IBPS प्रश्न विचारतं. मग आता सगळ्यात महत्वाचं, कोणत्या विषयाला किती मिनिट द्यायचे, कोणत्या विषयाचे प्रश्न किती मिनिटात संपलेच पाहिजे याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा, मराठीचे 20 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. आता एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, IBPS मराठीची काठिण्य पातळी इतकी खोलवर ठेवत नाही. म्हणजे मराठीचे प्रश्न हे IBPS सोपेच विचारत आहेत. म्हणजे 2022च्या परीक्षेमध्ये मराठीचे प्रश्न अगदी सोपे होते. मग याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द, त्यानंतर तुमचा समास, संधी, त्याच्यानंतर आणखी काय म्हणता येईल, प्रयोग मात्र तुम्हाला 3ही प्रयोग, कर्तरी, कर्मणी आणि भावे, आणि कर्मणी प्रयोगातले जे 3 उपप्रकार आहे, कर्तृ कर्मणी प्रयोग, कर्मसंकर भावे प्रयोग, काय जे असेल ते, त्याच्यावर मात्र 100% एक प्रश्न विचारला जातो. म्हणून या ठिकाणी बघा, मराठी सोपं विचारलं जातं इतर विषयांच्या तुलनेमध्ये. तर हे मराठीचे 20 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत फक्त आणि फक्त 10 मिनिटात. म्हणजे मराठीच्या 20 प्रश्नाला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे? फक्त 10 मिनिट. 10 मिनिटांमध्ये हे 20 प्रश्न सुटले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, इतर विषयांमध्ये थोड्याफार चुका झाल्या, ओके, समजू शकतो, पण मराठीमध्ये चुका ह्या ऍक्सेप्टेबल नाहीत. कारण मराठी हा विषय तुम्हाला नोकरीच्या जवळ घेऊन जाणारा विषय आहे, म्हणून या ठिकाणी चुका अजिबात व्हायला नकोय. तिसरी गोष्ट, इथे तुम्हाला पॅसेज असणार आहे. आता बऱ्याचदा मुलं पॅसेज सोडवताना काय करतात, पहिला प्रश्न वाचतात. समजा पहिल्या क्रमांकाचा प्रश्न वाचला, प्रश्न वाचल्यानंतर पॅरेग्राफ वाचायला घेतात आणि त्याचं उत्तर शोधतात. मग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर अनेकदा त्या उत्तराच्या सगळ्यात शेवटी असतं. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं की मुलं दुसरा प्रश्न वाचतात, पुन्हा उतारा वाचायला सुरुवात करतात, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यात शोधतात. दुसऱ्या प्रश्नाचं सापडलं की पुन्हा तिसरा प्रश्न वाचतात, पुन्हा उतारा वाचायला सुरुवात करतात. म्हणजे 5 प्रश्नांसाठी मुलं किती वेळा उतारा वाचतात? 5 वेळा वाचतात. मग त्या ठिकाणी तुमचा सगळ्यात जास्त वेळ तिथे जातोय. म्हणून एकदा काय करायचं, 5ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि 5 प्रश्न वाचल्यानंतर उतारा वाचायला काय करायची, सुरुवात करायची. आणि म्हणून 20 प्रश्न या ठिकाणी फक्त 10 मिनिटांमध्ये अटेम्प्ट झाले पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, इंग्रजीचे पण तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्न असणार आहेत. किती प्रश्न? 20 प्रश्न. इथं सुद्धा इंग्रजीचे 20 प्रश्न तुम्हाला 10 मिनिटांमध्येच सुटले पाहिजे. किती मिनिटांमध्ये? 10 मिनिटांमध्ये. इथं सुद्धा तुम्हाला मोठा उतारा येणार आहे. मग आता तो उतारा पटकन कसा वाचायचा, त्याचे उत्तर कसे शोधायचे की उतारा स्किप करायचा, हे मात्र मी तुमच्यावर सोपवेल. कारण समजा मी जर म्हटलो की तो स्किप करा, तर मग तो 5 मार्क उतार्यावर आहे, पुन्हा मग तिथे 5 गुणांचं नुकसान होणार आहे. म्हणून इथे पण एक लक्षात घ्या, आता 6 ते 7 प्रश्न तुमचं चेंज द वाईज, डिग्री, क्वेश्चन टॅग, प्रेपोजिशन, आर्टिकल याच्यावर असणार आहे. मग उरलेले प्रश्न समजा थोडंफार पॅराजंबल असेल, त्याच्यानंतर अरेंज द सिक्वेन्स सेंटेन्स असेल, म्हणजे क्रमवार वाक्य लावायचे असेल, तर तसे प्रश्न असणार आहेत. तर थोडक्यात 20 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. ओके. त्यानंतर मानसशास्त्र, ह्या 30 मार्कामध्ये पण बघा जवळपास 9 ते 10 मार्क हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत. म्हणजे ही उपपत्ती कुणी मांडली, अध्ययन संक्रमणाची व्याख्या कोणती, उदाहरण देऊन हे अध्ययन संक्रमणाचं कोणतं उदाहरण आहे, धन संक्रमणाचं आहे की ऋण संक्रमणाचं आहे. म्हणजे थोडक्यात 9 ते 10 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत आणि उरलेले 20 प्रश्न हे कसे असतील, उपयोजनात्मक स्वरूपाचे असतील. तर मी या ठिकाणी पुन्हा सांगेन,
हे 30 प्रश्न सुद्धा तुम्हाला किती मिनिटांमध्ये अटेम्प्ट करायचे? 15 मिनिटांमध्ये अटेम्प्ट करायचे. ओके. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान. आता या ठिकाणी सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न आहेत. आता इथे कशी गोष्ट आहे, प्रश्न वाचता क्षणीच जर तुम्हाला त्याचं उत्तर माहित असेल तर ते ओके आहे. पण जर त्या प्रश्नाचं उत्तर माहितच नसेल तर तुम्ही कितीही 5 मिनिटं थांबले किंवा 10 मिनिटं त्या प्रश्नावर विचार केला तरी त्याचं उत्तर सापडणार आहे का? तरी उत्तर मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी हे जे 20 प्रश्न आहे, या 20 प्रश्नासाठी मी तुम्हाला सांगेल एक 7 ते 8 मिनिट पुष्कळ झाले. किती? 7 ते 8 मिनिट पुष्कळ झाले. पण तरी सुद्धा मी या ठिकाणी 10 मिनिट लिहितो. पण मला अपेक्षा आहे 7 ते 8 मिनिटांमध्ये हे प्रश्न तुमचे सोडवणं झालंच पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक गणित आणि बुद्धिमत्ता. इथं तुम्हाला 110 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. आणि इथं प्रश्न छोटे छोटे नाहीत. सिटिंग अरेंजमेंट आहे, ऍड्रेस आहे, त्याच्यानंतर पझल आहे. ओके. गणितामधलं चक्रव्याज, सरळ व्याज, त्याच्यानंतर संख्याज्ञान, अक्षरमाला, भरपूर टॉपिक आहेत. म्हणजे हे 110 प्रश्न तुम्हाला काय करायचे? सोडवायचे. या 110 प्रश्नासाठी मी तुम्हाला एक 75 ते 80 मिनिटांचा वेळ या ठिकाणी निश्चित देईल. म्हणजे 75 मिनिटांमध्ये तुमचे हे 110 क्वेश्चन काय झाले पाहिजे? अटेम्प्ट झाले पाहिजेत. आता इथे बघा, इथे मी 10 मिनिट लिहिले, पण एक 7 ते 8 मिनिटांमध्ये हे 20 क्वेश्चन तुमचे झाले पाहिजे. म्हणजे जवळपास 110 प्रश्नासाठी तुम्हाला 75 ते 80च्या दरम्यान मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळतोय. किती? 75 ते 80. म्हणजे या ठिकाणी बघा, याची जर पूर्ण बेरीज केली आपण तर ही बघा 5 अंक 10 हात चाला 1 2 3 4 5 2 4 5 7 अंक 5 12. म्हणजे या ठिकाणी 120 मिनिटांमध्ये आपल्याला 200 प्रश्न काय करायचे? अटेम्प्ट करायचे. तर या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं, यानुसार जर त्या विषयाला जर वेळ दिला तर आपण 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्नांचे काय करू शकतो? व्यवस्थित उत्तर आपण लिहू शकतो. म्हणजे 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकतो. आता इथे तुम्ही तुमच्या याच्यानुसार थोडं कमी जास्त करू शकता. एखाद्या मराठी, तुम्हाला मी सांगितलं की IBPS मराठीला इतकं डीपली प्रश्न विचारत नाही. इथे एखादा तुमचे 5 ते 7 मिनिटांमध्ये सुद्धा मराठी सोडवणं होऊ शकतं. पण माझ्या मते या पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही निश्चितपणे पेपरच्या शेवटपर्यंत जाऊ शकता. कारण 2022चा अनुभव आहे की मुलांनी 120 मिनिटांमध्ये, म्हणजे शेवटचे 5 मिनिटं राहिलेले असताना मुलं फक्त 150-160 प्रश्नांपर्यंतच पोहोचलेले होते. मग उरलेले 40 प्रश्न काहींचे तर टिक करणं सुद्धा झालेलं नाही. म्हणून मी या ठिकाणी सांगेन की जर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही व्यवस्थितरित्या 200 प्रश्न काय करू शकता? अटेम्प्ट करू शकता. ओके. दुसरी गोष्ट, एक तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बिल्डअप होऊ शकतो. आता बघा, 2022च्या अभियोग्यतेमध्ये ज्याला 110 गुण मिळाले तो या ठिकाणी काय झालेला आहे? जॉईन झालेला आहे. म्हणजे 110 मार्क काय ठरला? सेफ स्कोर ठरला. मग आता तुम्हालाही वाटत असेल की 2025 मध्ये किती स्कोर या ठिकाणी सेफ राहू शकतो? तर ते आता मीही सांगू शकत नाही किंवा तुम्ही पण सांगू शकत नाही. कारण ते 110 वर कट ऑफ आलं. त्याला कारण काय होतं की जागा जवळपास 19 ते 20,000 जागा त्या ठिकाणी निघाल्या होत्या. पण मग आता थर्ड टेटला किती जागा येईल हे आपण आज निश्चितपणे सांगू शकत नाही. पण एक अंदाज, म्हणजे आज सांगणं बरोबर नाहीये, पण एक अंदाज की इथं जर 110 सेफ स्कोर ठरवत असेल तर या ठिकाणी थर्ड टेटला 130 हा चांगला स्कोर ठरू शकतो. आणि मग 130 गुण घेणं, त्याचं नियोजन जर तुम्ही केलं, जुळवाजुळव जर केली तर एक गोष्ट तुमच्या पण लक्षात येईल की आता तुम्ही अभ्यास तर केलेलाच आहे, पण वेळेचं जर असं नियोजन जर केलं तर 130 मार्क घेणं सुद्धा फार अडचणीचं किंवा फार कष्टाचं ठरणार नाही. कसं आपण एक थोडंसं बघूया. आता बघा, मराठी विचारल्या जाणार आहे 20 मार्काला. आता इथे फार वेळा मी सांगितलं की इथं फार काठिण्य पातळी IBPS ठेवत नाही. मग या ठिकाणी आपल्याला चुकायचं नाहीये. इथं आपल्याला पैकीच्या पैकीच मार्क घ्यावे लागतील आणि आपल्याला शिक्षक व्हायचंय म्हणून पहिलं मराठीत आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यावे लागतील. तरी पण
तरी पण आपण असं समजू की एखाद दोन चुका आपल्या या ठिकाणी होऊ शकतात, पण तरी सुद्धा मी सांगेल 19 मार्क या ठिकाणी मिळवणं फारसं कठीण नाहीये, कारण मराठीत तितकी काठिण्य पातळी नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो. ओके. नंतर इंग्रजीचे 20 प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं चेंज द वाईज, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, क्वेश्चन टॅग आहे, प्रिपोजिशनचे एक एक प्रश्न हमखास येतात. ओके. मग 20 पैकी इथं तुम्हाला माझ्या अंदाजे 13 ते 14 गुण मिळवायलाच पाहिजे. किती? 13 ते 14 गुण इंग्रजीमध्ये यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मानसशास्त्र 30 आहे, त्याच्यातले 10 मार्क वस्तुनिष्ठ, 20 प्रश्न उपयोजनात्मक असणार आहे. मग आयबीपीएसने कितीही टफ विचारलं, 12 प्रश्न तुमचे चुकू द्या. किती प्रश्न चुकू द्या? 12 प्रश्न चुकू द्या, पण त्या ठिकाणी किमान 18 गुण तरी या ठिकाणी मिळू शकतात किंवा मिळवायलाच पाहिजे. किती? 18 गुण. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे. ओके. आता तुम्ही प्रत्येक जण असं काही नाहीये की आता 2-2.5 महिन्यापासून आपण अभ्यासाला लागलो. आपण या अगोदर सुद्धा एमपीएससी म्हणा किंवा टीईटीच्या याच्यासाठी आपण पुष्कळ अभ्यास केलाय. ओके. मग इतिहास, भूगोल, राज्यघटना हे आपण अनेकदा वाचलंय. मग या ठिकाणी 20 पैकी किमान 13 ते 14, 20 पैकी किमान 13 ते 14 गुण या ठिकाणी मिळायला पाहिजे. 13 ते 14. तर या ठिकाणी आपण 14 मिळतील अशी अपेक्षा करू. किती? 14. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात तुमचा आपला सगळ्यांचा आवडता विषय गणित आणि बुद्धिमत्ता. आवडता आहे की नाही आता त्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. आता बघा इथे 110 प्रश्न आहेत. किती? 110 प्रश्न. आता इथे पण एक लक्षात घ्या पहा, ऍड्रेसवरचे प्रश्न सोपे आहेत, म्हणजे वेळ लागेल, पण ऍड्रेस फक्त सारखा ऍड्रेस तुम्हाला निवडायचा आहे प्रश्नातला आणि ऑप्शन मधला, ते 10 गुण आहेत. आकृत्यावरचे प्रश्न तुलनेत इतर प्रश्नांच्या तुलनेत थोडेसे सोपे असतात, ते 10 मार्क आहेत. ऍड्रेसचे 10 झाले, आकृत्याचे 10 झाले. अंकमाला आहे, अक्षरमाला आहे, 5-5, ते 10 गुण झाले. ओके. त्याच्यानंतर गणितातले सोपे सोपे टॉपिक घेऊया. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, बैजिक राशी, त्याच्यानंतर आणखी घातांकावर 1-2 उदाहरणं आहेत, संख्या ज्ञानावर 1-2 उदाहरणं आहेत. ओके. कॅलेंडरवर पण प्रश्न आहे. त्याच्यानंतर आणखी पझल, सिटिंग अरेंजमेंट. आता सिटिंग अरेंजमेंट 3-4 विचारले जाते, त्यातले 2-3 आपल्याकडून सुटू शकतात. म्हणजे या ठिकाणी 110 प्रश्नापैकी तुमचे 40 प्रश्न चुकू द्या. किती प्रश्न चुकू द्या? 40 प्रश्न चुकू द्या, तरी सुद्धा या ठिकाणी एक ऍव्हरेजली 70 गुण या ठिकाणी मिळू शकतात. किती? 70. 40 प्रश्न चुकले असं आपण पकडूया. ओके. तरी या ठिकाणी 70 गुण आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. मग आता या ठिकाणी बघा टोटल करून बघूया आपण. इथे झाले 8 आणि 4 12, 13, 14, 15. 15 मध्ये आपण 9 मिळवले, 24, हातचे आले 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 6 13. म्हणजे जवळपास आपण 134 ते 135 मार्क व्यवस्थितरित्या मिळवू शकतो. आपण या ठिकाणी 134चं कॅल्क्युलेशन केलं, यात तुम्ही आणखी वाढवू शकता. मराठी आउट ऑफ घेऊ शकता. इंग्रजीमध्ये आपण 13 पकडले, 14, 15 पर्यंत येऊ शकतात. मानसशास्त्राचे 12 चुका आपण पकडल्या, 2 चुका आपण कमी केल्या किंवा आणखी थोडंसं हे केलं, 20 पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण या पद्धतीनं जर टार्गेट ठेवलं की मला या विषयात इतके गुण मिळालेच पाहिजे, तरी आपण 134-135 पर्यंत जाऊ शकतो. आता काही विद्यार्थी या ठिकाणी म्हणतील की फक्त असं मांडल्याने पडत नाही, पण आपण नियोजन करू शकतो. आपल्याकडे आणखी 5 ते 6 दिवसांचा वेळ आहे. या 5 ते 6 दिवसामध्ये आपण आणखी जीव तोडून जर मेहनत केली आणि टार्गेट ठेवलं आजपासूनच की नाही मला मराठीत 20 पैकी 19 किंवा 20 पैकी 20 आलेच पाहिजे, जर या पद्धतीने आपण या ठिकाणी जर गुण मिळवले किंवा असं जर टार्गेट ठेवलं तर आपण निश्चितपणे 134 ते 135 गुण या ठिकाणी मिळवू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण अगदी जीवतोड अभ्यास करतायत, पण अभ्यासाबरोबर वेळेचं नियोजन देखील फार महत्वाचं आहे. आणि मी कदाचित माझं हे वाक्य अतिशयोक्ती ठरणार नाही, ज्याला वेळेचं नियोजन जमलं तो या परीक्षेत 100% यशस्वी होणारच. आणि म्हणून या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून वेळेचं नियोजन आणि आपण किती मार्कांचं टार्गेट या ठिकाणी ठेवायला हवं किंवा ठेवू शकतो याचं एक थोडंसं प्लॅनिंग देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बंधू भगिनींपर्यंत पोहोचवायला विसरू नका.
तर या ठिकाणी थांबतो. पुन्हा एक नवीन टॉपिकवर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.